झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये शरदचंद्र पवार मार्केटमध्ये काल एकच गोंधळ झाला। डाळिंबाचे लिलाव अचानक बंद पाडण्यात आले। पणन महामंडळाने आडत दर 8% वरून 6 वर खाली आणल्याने आडत्याने व्यापाऱ्यांना कमिशन दिले नाही। या सगळ्या गोंधळात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। नाशिकच्या शरदचंद्र पवार मार्केटमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून प्रचंड गोंधळ सुरू होता। या गोंधळाची 3 कारणं होती। आडत्यांना डाळिंबासाठी प्रति शेकडा मिळणारा 8% दर राज्य सरकारने 6%वर आणला। तो परवडत नसल्याची आडत्यांची तक्रार होती। तर दुसरं कारण होतं, या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना मिळणारं 2% कमिशन बंद झालं। आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे या दोघांच्या भांडणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं। अचानक लिलाव ठप्प झाल्यानं जिल्हाभरातून आलेली हजारो जाळीची डाळिंब तशीच पडून राहिली। या प्रकारानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। मार्केट बंद राहील असे कुठल्याही पेपर किंवा कुठल्याही वर्तमानपत्र दिले नसून तर शेतकऱ्यांना ही फसवणूक झालेली। आजची फसवणूक ही शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांनी आणि खरेदीदारांनी अडवलेली आहे। मार्केट कमिटीने कोणालाही कळवलेलं नाही। मिळवणूक आता शेतकऱ्यांची झाली। जर यांचं हे भांडण जर यांना करायचं असेल तर शेतकऱ्यांना 2 दिवस आधी सांगायला होतो। जोपर्यंत निर्णय हा वापसीचा आणि आडतीचा होत नाही टक्केवारीचा, तर तोपर्यंत तुम्ही मला आणू नका। आज कोट्यावधीचा माल आणून पडलेला आहे आणि व्यापारी आणि आडतदार हे यांच्या संगनमतानं हा निर्णय चालू आहे। याच्या शेतकऱ्यांचं कुठलंही दुमत नाही। व्यापारी मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। जोपर्यंत कमिशन मिळत नाही तोपर्यंत लिलाव होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। आमचं बाहेर नुकसान आहे लाखो रुपये, तुम्ही ती वापसी देणार नाही तिथं। आणि इथं 70% व्यापारी कर्जात डुबेले। कोणी घर विकून आले, कोणी गाळा विकू राहिलं। तर यांच्या आडत्यांचं पहिले पुरं करायला की यांचे पैसे बाकी कापून त्यांचे पैसे नील करू। त्याचे हे 2 रुपये गेल्यानंतर अजून तो कर्जात डुबणार। काय होणार आहे आता त्याचं? अजून जास्त कर्जात डुबाल तो। असं आमचं म्हणणं आहे की आम्हाला 2 रुपये वापसी भेटायला पाहिजे। शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन पणन संचालकांनी आडत दर 2% कमी केला होता। मात्र शासनाच्या या निर्णयाला आव्हान देण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये झाला। लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे। परिणामी शेतकरी संकटात आहे। यावर बाजार समिती काय तोडगा काढते यावर शेतकऱ्यांचं भवितव्य अवलंबून आहे। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।